याचं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा महामार्ग सुरू करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रातील दळणवळण परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सोमरसने ठाकरे, सन्माननीय सुरेश प्रभू, सन्माननीय पाटील साहेब, या मंचावर बसलेले सर्वच माननीय मंत्री महोदय आणि व्यक्ती, उपस्थित पत्रकार मित्र, उपस्थित कोकणातील बंधू भगिनीनो, मातांनो आणि तरुण मित्र, अनेक वर्ष आपला राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा 17 आणि आताचा 66 याचं चौपदरीकरण कधी होईल याकडे डोळे लागून राहिले होते. पण तो दिवस आला. ज्याप्रमाणे रेल्वे कोकणात होईल की नाही हा प्रश्न होता आणि रेल्वे पूर्ण झाली, तसा चौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. पण 2012 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि आज प्रत्यक्षामध्ये चौपदरीकरणाचं काम सुरू होत आहे. ही कोकणवासियांसाठी, आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट, अतिशय समाधानाची गोष्ट. मला असं वाटतं की विकास जिथे आहे तिथे पक्षीय राजकारण येऊ नये. विकास आज या भागाचा होत असताना राजकारण न करता सर्वांनी या कामाला शुभेच्छा दिल्या, अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मी अनेक शासकीय कार्यक्रम पाहिलेले आहेत, केलेले आहे, उपस्थित राहिलेलो आहे. या शासकीय कार्यक्रमामध्ये विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला असलेलं वातावरण पण मी अनुभवलेलं आहे. मी या मताचा आहे की विकास आणि राजकारण, भावना आणि राजकारण यामध्ये आड येता कामा नये. पण प्रत्यक्षात आज अतिशय चांगली गोष्ट आहे की हा राष्ट्रीय महामार्ग होत असताना या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पक्षाचे लोक इकडे आले आणि शुभेच्छा दिल्या. बांधवांनो, कोकण आज महाराष्ट्राच्या ना देशाच्या, जगाच्या पाठीवर पर्यटनाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष आकर्षित करत आहे. हा पर्यटन जिल्हा आपण जाहीर केला आणि लाखोनी पर्यटक या जिल्ह्यामध्ये येत आहे. जिथे दळणवळण व्यवस्था आदर्श असते, रस्त्याचं जाळं उत्तम असतं, तिथे विकास दिसतो, विकास होतो, विकास अनुभवाला मिळतो. आणि म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता विकास पुरुष म्हणून सर्वच आपण म्हणतो, याचा प्रत्येक त्यांनी आज सिंधुदुर्गात आणून दिले. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांचं कौतुक केलं. म्हणे आम्ही एक घोषणा करतो आणि घोषणा पूर्ण आमचे नितीन गडकरी करतात, असा गौरव त्यांचा केला. आताही त्यांच्याबद्दल बरंचसं काही या ठिकाणी बोललं गेलं, पण प्रत्यक्षात नितीन गडकरी यांचं काम, कार्य कशा प्रकारचं आहे मी जवळून पाहिलंय राज्याचा मुख्यमंत्री असताना. आणि म्हणूनच मला असं वाटतं त्याला त्यांचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे, उज्ज्वल आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये नितीनजी गडकरी या महाराष्ट्राचा सर्वांगी विकास व्हावा, समृद्धी व्हावी म्हणून प्रयत्न करतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम या कोकणासाठी अतिशय उत्तम आणि मी म्हणेन की कोकणाचं भविष्य घडवणार आहे. कोकणी माणसाला मला सांगावं असं वाटतं, काही दिवसापूर्वी सन्माननीय सुरेश प्रभू रेल्वेने तेजस गाडी सुरू केली. आमच्यासाठी नवीन गाडी जी सुरू होईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. जसं आम्ही गणपती
उत्सव साजरा करतो तसे विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही सण साजरा करतो, जसं आज त्याचा प्रत्यय येतो आहे. पण तेजसचं स्वागत आपण ज्याने कोणी जी कृती केली ते चांगलं झालं. कोकणात बरेच उद्योजक यायला धजत नाही असं म्हणतात, त्यांना वाटतं ते सहकार्य मिळणार. तेजस गाडीचं स्वागत आपण असंच करायला पाहिजे होतं, पण ते योग्य झालं नाही. याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, असं कधीच होता कामा नये. प्रत्येक चांगल्या गोष्टीचं स्वागत आणि चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म कोकणी माणसाने आत्मसात करा, कार्यान्वित करावा असं मला वाटतं. आणि त्याचं अनुकरण आजच्या कार्यक्रमाला दिसतंय. बाजू मी माझं बरेच वक्ते असल्यामुळे भाषण संपवत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगावं असं वाटतं की आपण अनेक निर्णय घेत असताना आपण आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्राची जनता असते, महाराष्ट्र असतो. या पुढचे निर्णय घेताना हा महाराष्ट्र प्रगत आहे, भारतामध्ये प्रगतशील महाराष्ट्र राज्य म्हणून उल्लेख केला जातो. हा नवलौकिक कायम ठेवण्यासाठी आपण भावना आणि राजकारणाचा व्यत्यय येणार नाही आणि त्याला न घाबरता निर्भीडपणे निर्णय घ्या आणि महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून राखाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितीनजी, खरं म्हणजे मी इथे भाषण करायला आलो नाही, पण एका वेगळ्या जाणीवेने आणि एका वेगळ्या भावनेने आलेलो आहे. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला शिवसेना प्रमुखांच्या त्यावेळेच्या आग्रहाचा, आणि मी खरंच सांगतो की आज मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली. कारण त्यांचं प्रेम कोकणावरती कसं होतं, किती होतं आपल्याला सगळ्यांना माहिती, त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. कोकणाचंही प्रेम त्यांच्यावरती किती होतं हेही काय सांगण्याची गरज नाही. पण आज त्यांना खरंच मोठा एक आनंद झाला असता, मोठं एक समाधान मिळालं असतं. आणि मला खात्री आहे की एखादी गोष्ट तुम्ही हाती घेतली की ती तडीच नेता. कारण खरं म्हणजे मी काही मंत्री नाही, आधीच्या सर्व मंत्र्यांनी विकासाचा नकाशा आपल्यासमोर मांडलेला आहे. तशा घोषणा आई पूर्वी झाल्या होत्या, कोकणाचा आम्ही कॅलिफोर्निया करू. पदरात काय पडलं मला माहिती नाही, पण ते दिवस वेगळे होते, हे दिवस वेगळे आहेत. जसा तुम्ही मुंबई पुणे रस्ता केला आणि मुंबई आणि पुणे जणू काही एक शहर झाल्यासारखं वाटायला लागलं आता, तसंच आता कोकण म्हणजे कोकण आणि मुंबई हे हृदय आमचं एकच आहे. मुंबईकर म्हटल्यानंतर इकडे सुद्धा अनेक मुंबईकर आले असतील. विशेष म्हणजे मुंबईत राहणारा जो कोकणी माझा बांधव आहे, माता भगिनी आहेत, त्यांना पटकन एक वेळ मिळाली तर चाललो गावी. आंगणेवाडी असेल, इतर जत्रा असतील, नवस असतील, आईला भेटायचं असेल, घरी जायचं असेल, कसे फिरतात, कसे जातात, रात्री अपरात्री निघतात, पटकन पोहोचतात आणि परत दुसऱ्या दिवशी हजर. आता ते अधिक लवकर कोकणामध्ये पोहोचतील, आई बाबांचे आशीर्वाद घेतील, देवाचं दर्शन घेतील, आंगणेवाडीला सुद्धा पटकन येतील आणि मुंबईला पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामावरती रुजू होतील. आणि होणारे नक्की याचं कारण असं की तुम्ही मला आजही आठवतंय की मुंबईमध्ये 55 उड्डाण पूल आपण आपली सत्ता असताना, आपलं सरकार असतानाच त्यातले बहुतेक सगळे पूर्ण झाले होते. मुंबई पुणे रस्ता सुद्धा जवळपास आपण पूर्ण करत आणलाच होता, तो झालाच. पण ज्या वेगाने तुम्ही काम करता त्याच्याबद्दल मला असं वाटतं कदाचित मंत्रिमंडळामध्ये सर्वात वेगाने काम करणारे एकमेव मंत्री म्हणून तुमचं नाव घेतलं तरी ते काय वावड करणार नाही. जो काही विकास आता होणार आहे, प्रभूसाहेब तुम्ही म्हणालात की रस्ते पूर्वी अरुंद होते, आजही अरुंद आहेत, पण हृदय आमची विशाल आहेत. आणि रेल्वे असेल, रस्ते असतील, जसं आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्या असतात, मला असं वाटतं तशा या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत. रेल्वे आणि रस्ते, विमानं आहेतच, विमानाला काय मार्ग असतात म्हणा, असं काही वेडवाकडे जाऊ शकत नाही. पण रस्ते जेवढे चांगले, रेल्वे जेवढी चांगली,
तेवढा जलद गतीने त्या त्या विभागाचा आणि त्या राज्याचा आणि त्या देशाचा विकास होतो. आणि या माझ्या कोकणामध्ये अनेक गोष्टी आहेत. हे मला वाटतं आशीर्वाद आहेत आपल्याला, आशीर्वाद येते. अनेक गोष्टी आहेत. पर्यटनाबद्दल तुम्ही जे बोललात, मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक छान समुद्र किनारा तर लाभलेला आहेच, पण त्याच बरोबरीने अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्या छत्रपतींचे किल्ले. सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, जे कदाचित इतर राज्यांमध्ये नसतील. त्या छत्रपतींचे किल्ले ही माझ्या कोकणाची, माझ्या सिंधुदुर्गाची केवढी मोठी ओळख आहे. ज्या छत्रपतीने स्वतःच्या देखरेखीखाली सिंधुदुर्ग बांधला, तो सिंधुदुर्ग आता या सगळ्या मोठ्या रस्त्यांमुळे, होणाऱ्या एअरपोर्टमुळे, तुम्ही पाण्यावरनं गाड्या काय चालवणार आहात, काय काय करणार आहात, हे सगळं तुम्ही जे काय सांगितलं, हे झाल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की कोकण हे देशातलंच नव्हे तर जगातलं पर्यटनातलं सगळ्यात नंबर 1चं मोठं केंद्र झाल्याशिवाय राहणार. हे ऐकायला चांगलं वाटतं, बोलायला खूप सोपं वाटतं, पण झाल्यानंतर जे पुढचं तुम्ही बोललात ते फार महत्वाचं आहे. कारण हे सगळं करतोय, हे तुमच्यासाठी करतोय, कोकणासाठी करतोय. नंतर हा सगळा विकास झाल्यानंतर उपरे येऊन जर काही इकडे बसले तर मग हा विकास केला कोणासाठी, हा मोठा प्रश्न पडेल. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या ज्या गोष्टी आपण आणतो आहोत इकडे, त्या गोष्टी इकडे काय होणार, कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे येणार, त्या उद्योगधंद्यांना कसे प्रशिक्षित मुलं मुली लागणार, त्या संस्था या बरोबरीने आपण सुरू केल्या तर मला वाटतं ही दोन्ही कामं एकत्रित होतील. आणि जेव्हा आपली कामं पूर्ण होतील त्यावेळेला सुशिक्षित, चांगले, हुशार मुलं मुली आपल्याला कोकणामधूनच मिळतील. आणि मला आठवतंय गेल्या वर्षी मला वाटतं किंवा याच आधी किती विनायकजी तुमच्याकडे मी आलो होतो त्या बाजूला नोव्हेंबरमध्ये देशातलं पहिलं किंवा दुसरं पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र, त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या कोकणामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं केंद्र हे या कोकणामध्ये सुरू केलेलं आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी आपण घेऊन पुढे जातो आहोत. आणि या पुढे घेऊन जात असताना मगाचपासून मी बघतो आहे की एका छताखालच्या आपण वेगवेगळ्या गोष्टी देतो आहोत. पण एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की निदान विकासासाठी आपण एका छताखाली येतो आहोत, हे काही छोटे, हे नसे छोटे, हे एकमेकाला निदान या विकासासाठी तरी राजकारणाच्या जागेवर घेऊन करू शकतो. पण विकास म्हटल्यानंतर माझं कोकण, हे माझं कोकण केवळ राज्यातच नव्हे तर देशात कसं अंमल होईल त्याच्यामध्ये मला वाटत नाही आपल्याकडे दुमत असण्याचं कारण असायला पाहिजे. आणि मुद्दा म्हणून मी इथे आलो याचं कारण मी मगाशी सांगितलं की प्रत्येक वेळेला शिवसेना प्रमुख इथे यायचे, त्यांचं आदर स्वागत तुम्ही सगळेजण करायचं आणि दरवेळेला ते म्हणायचे की एसटीचा प्रवास कसा इकडे करत असतील. तेव्हाचे रस्ते जे होते फार विचित्र होते. आणि मग आपल्या भाषणामध्ये ते बोलायचे की जर कोणाचं जर का हाड सटकलं असेल तर त्याला एसटी मध्ये बसून द्या, कोकणाच्या रस्त्याला बसून. ते असं खड्ड्यात इकडे तिकडे गचकत जाताना त्याचं हाड बरोबर कधी बसेल हे त्यालाही कळणार नाही. एसटीत चढताना सटकलेला हाड उतरताना बरोबर जागेवरती बसलेलं असेल, अशा प्रकारचे तेव्हाचे रस्ते होते. आणि तिथपासून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आज तर त्याच्यावरती आणखी मोठी आपण झेप घेतो आहोत. मार्ग होता त्याचा महामार्ग आपण करतो आहोत. आणि तो सुद्धा नुसता रुंदीकरण नाही तर काही ठिकाणी बोंबे करून, जसं आपण मुंबई पुण्याला केलं, वळलं होती. प्रत्येक वेळेला काय वळल्याची गरजच नाही, काही वेळेला सरळ सुद्धा जाऊ शकतो. काही ठिकाणी आपण तुम्ही बोगदे करणार आहात आणि त्याच्यामुळे बरंचसं अंतर हे कमी होणार आहे. हे फार मोठं काम आहे. आणि या कामाला केवळ माझ्याच नव्हे तर मी असं म्हणेन की मी तमाम माझ्या मुंबईकर कोकणवासियांच्या तर्फे आणि इथल्या कोकणवासियांच्या तर्फे नितीनजी तुम्हाला आणि देवेंद्रजी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो आहे. लवकरात लवकर हा महामार्ग पुरा करून आपण नुसते बोलणारे नाही तर करून दाखवणारे आहोत, हे तुम्ही सिद्ध कराल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.